लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात खरं तर जे आपण काल पाहितलं की आता इथे काव्यानी पार्थला ओळखायला नकार दिला होता, ते सर्व काही इथे पार्थचं स्वप्न असतं. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. आपले काव्या आणि पार्थ परत एकत्र येणार आहेत हे खरं आहे आणि काव्याला इथं शुद्ध देखील आलेले असते. आता इथे पार्थ खरं तर काव्याला म्हणतो असतो की काव्या तुम्ही असं काय करताय, उठा की, किती वाट बघायला लावणार. आता इतक्यातच आता इथे काव्याला जाग आलेली असते, शुद्ध आलेली असते. आता इथं पार्थ म्हणत असतो की डॉक्टर डॉक्टर काव्याला शुद्ध आली आहे. तेव्हा मात्र काव्या पार्थचा हात झटकते आणि म्हणते तुम्ही कोण आहात, तुम्ही माझा हात का पकडला आहे. तेव्हा मात्र इथे पार्थच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता इथे पार्थ म्हणत असतो की काय करताय काव्या, मी पार्थ देशमुख आहे, तुमचा बोक्या आहे, मला तुम्ही ओळखलं नाही का. तेव्हा मात्र काव्या त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते की नाही ओळखलं आणि तुम्ही कोण आहात, असा परत जोरात पार्थचा इथे हात झटकून देते. असं काव्याने म्हटल्याबरोबर खरं तर पार्थला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता ते डॉक्टरांना परत आवाज देतो. तितक्यातच आता काव्याकडे वळून पाहतो तर काव्या शुद्धीवर चालेल नसते. आता पार्थ काव्याचा हात धरून म्हणत असतो की काय करतोस पार्थ, हे तुला पडलेलं स्वप्न होतं आणि असं काहीही होणार नाही. आता तो काव्याला म्हणतो असं काव्या हे स्वप्न होतं, हा माझा भास होता, असं तुम्ही मला विसरू शकत नाहीत. आता पार्थ काव्याचा हात हातात धरतो आणि म्हणत असतो ए फिसकारलेली मांजर, एक वेळ तुम्ही माझं लग्नानंतरचं प्रेम विसराल तर मी कसा बसा जगेल, पण जर तुम्ही मलाच विसरलात तर मी मरून जाईन काव्या, असं म्हणून खरं रडत असतो. तिचा हातात हात घेऊन खरं त्या हाताला किस करत असतो, तिच्या कपाळावर किस करत असतो, तिच्या गालावून हात फिरवत असतो, तिच्या उशीवर डोकं ठेवून रडत असतो, तिचा हात हातात धरत असतो, तिला एकटक पाहत राहतो आणि डोळ्यात मात्र पाणीच असतं. तो म्हणत असतो काव्या तुम्ही असं काय करताय, उठा की, तुमच्यासोबत हे काय झालं, असं मला सोडून का करताय तुम्ही, माझ्याशी बोला ना काव्या, असं तो इथे काव्याला म्हणत असतो आणि रडत देखील असतो. त्याच उशीवर डोकं ठेवून झोपलेला असतो, तिच्या गालावर हात ठेवलेला असतो. झोपलेला म्हणजे खरं तर डोळे उघडं ठेवूनच तो तिच्याकडं पाहत असतो, डोळ्यात देखील पाणी असतं. तिचा हातात हात धरलेला असतो, त्या हाताला तो किस करत असतो आणि तिच्याकडे एकटक किती पाहत बसत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं डॉक्टर आलेले असतात. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही सर्वजण इथे काय करताय, तुम्ही सकाळी आलात तरी चालेल. आता इथे पार्थ म्हणतो नाही नाही, आम्ही सर्वजण इथंच थांबतो. काव्याला आता शुद्ध येणार असं म्हटलात ना तुम्ही, आता त्यांना शुद्धची येईल, मग आम्ही मेडिकल वगैरे घेऊ आणि गाडीत बसून पेपरला जाऊ. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात हो हो, अरे हो, त्यांची IASची एक्झाम आहे ना उद्या. तेव्हा इथे धनंजय म्हणतात उद्या नाही आजच, कारण की 12 वाजून गेलेले आहेत. म्हणत असतात पण कठीण आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की म्हणजे कठीण आहे काय म्हणताय, तुम्ही तर म्हटलात ना त्यांना शुद्ध येईल. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात त्यांची परीक्षा कधी आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो 9 वाजता. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात मला तर कठीण वाटत आहे, मला नाही वाटत त्यांना आता शुद्ध येऊ शकते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो तुम्ही तर म्हटल्या होत्या त्यांना शुद्ध येईल, मग असं कसं बोलता तुम्ही, त्यांना शुद्ध येणार ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात माझ्या काही हातात नाही, त्यांना शुद्ध येते का नाही हे मला माहीत नाही आणि कधी येईल हे देखील मला माहीत नाही. तेव्हा इथे पार्थ खूप चिडलेला असतो. तो म्हणतो असं कसं तुम्ही बोलताय, त्यांचा पेपर आहे आणि त्यांना शुद्ध येणारच, असं तुम्ही का बोलताय, तुम्हीच तर म्हटल्या त्यांना शुद्ध येणार आहे. इथे पार्थ खरं तर खूप पॅनिक झालेला असतो. तेव्हा डॉक्टर इथे म्हणतात यांना सांभाळा, असं म्हणून इथे डॉक्टर निघून गेलेले असतात. जेव्हा खरं पार्थला इथे समजावून सांगतो अरे दादा हे हॉस्पिटल आहे, सगळे पेशंट झोपले आहेत. तेव्हा इथे पार्थ म्हणतो अरे पण माझी बायको देखील झोपली आहे ना, त्यांचा आता 9 वाजता पेपर आहे आणि त्या जर शुद्धीवर नाही आला तर त्यांचा पेपर त्या कशा देतील. 35% पास होणारे देखील, त्यांच्या घरचे देखील देवाकडे हेच मागतात ना की माझ्या माणसाला पास होऊ दे, बाकी काही नको. तर इथे काव्या तर फार हुशार आहेत, त्यांनी एवढ्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये देखील रात्र जागून अभ्यास केला आहे. काव्या बाकी मुलीसारख्या नाहीत, फक्त देवावर विश्वास ठेवून अभ्यास वगैरे नाही करणार, त्यांनी रात्र जागून अभ्यास केला आहे. म्हणूनच मी देवाकडे प्रार्थना मागत आहे त्यांच्यासाठी, म्हणूनच माझा इथे जीव कासा विसवत आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो दादा तू का टेन्शन घेतोस, तुझा देवावर विश्वास आहे ना, काव्याला नक्की शुद्ध येईल आणि काव्या नक्कीच पेपर द्यायला जाईल. हो त्यांना शुद्ध यायलाच हवी, कारण की त्या तेवढ्या हुशार आहेतच आणि त्यांनी पेपर दिलाच पाहिजे. अरे मी तुला सांगू का, गाडीत देखील त्यांना AI विषयी विचारलं तर त्यांनी असं झटझट उत्तर दिलं की मी देखील चक्क झालो, इतक्या त्या हुशार आहेत. अशा मुलीचा जर पेपर मिस झाला तर मला त्रास होणारच ना रे. आधीच त्यांना लग्नानंतर एवढा सारा त्रास झाला आणि आता महिनाभर मला मनवण्यासाठी त्यांचा महिना गेला, पण मात्र त्या रात्र जागून त्यांनी अभ्यास केला आणि जर त्यांचा आता पेपर मिस झाला तर परत पार्थ थांबतो आणि म्हणत असतो की स्वतःच्याच मनाला म्हणतो नाही नाही,
असं नाही बोलायचं, असं निगेटिव्ह अजिबात विचार करायचा नाही. त्यांना नक्की शुद्ध येणार आणि त्या पेपर देखील नक्कीच देणार. मी त्यांचं स्वप्न राहून देणार नाही, ते नक्की सत्यात उतरवणार आहे, असं इथे पार्थ म्हणत खरं इथून गेलेला असतो. आणि जीवा मात्र दादा दादा असं समजत असतो, मात्र पार्थ खरं इथे फारच पॅनिक झालेला असतो. त्याला ह्या सर्व गोष्टीचा खूप त्रास होत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा खरं तर देवापुढे प्रार्थना करत असतो, कारण की सकाळी ते झालेली असते. आता देवाला म्हणतो असतो की बस झालं देवा, किती अंत पाहणार तू आमचा, काव्या शुद्धीवर नाही येत. रात्रभर इथे पार्थदादाच्या आणि नंदिनीच्या डोळ्याला डोळा नाही. आळीपाळीने दोघं काव्यापाशी बसले आहेत. ह्या दोघांचं दुःख मला पाहवत नाहीये, ह्यांच्या दोघांचा त्रास मला पाहवत नाहीये. धनंजय मोहितेंना देखील मी रडताना पाहितलं आणि नंदिनी देखील फार रडत आहे. तिला असं रडताना खरं मी पाहू शकत नाही. देवा, काव्याला लवकरात लवकर बरं कर. दादाची देखील हाल बेकार झाले आहेत. काव्याला लवकरात लवकर बरं कर, तिला शुद्धीवर आण, असं देवाला इथे जीवा प्रार्थना करत असतो. आता हे सर्व काही ते पार्थने पाहितलेलं असतं, ऐकलेलं असतं. मात्र इथे पार्थ एकही शब्द न बोलता खरं काव्याकडे जातो, कारण की तिथे नंदिनी काव्यापाशी थांबलेले असतात. नंदिनी देखील फ्रेश व्हायचं असेल ह्या काळजीने तो आता इथे काव्याकडे गेलेला असतो. आता नंदिनीला खरं इकडे डोळा लागलेला असतो, कारण की ती रात्रभर इथे जागी असते. आता इथे पार्थ म्हणतो नंदिनी, तेव्हा मात्र इथे नंदिनी दचकूनच उठते, काव्या काव्या असं म्हणून. आता इथं पार्थ म्हणतो मी आहे, तुम्ही फ्रेश होऊन घेता का, मी थांबतो काव्याजवळ. तेव्हा नंदिनी म्हणते नको नको, मीच थांबते, तुम्ही फ्रेश होऊन या. तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही, मी फ्रेश झालो आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. तेव्हा इथे नंदिनी ओके ठीक आहे म्हणते. आता इथे नंदिनी खरं तर काव्याकडे जाते, काव्याच्या डोक्यावरून हात फिरवते, तिच्या गालावर किस घेते आणि इथून जात असते. आता पार्थला जाता वेळेसच विचारते जीवा झोपले का, ते काय करतात. तेव्हा इथे पार्थ म्हणतो काय गंमत आहे ना, न कळत तुम्ही एकमेकांची किती काळजी घेता. इकडे जीवा देखील देवाला प्रार्थना करत होता, हे सर्व काही तुम्हाला त्रासात बघून त्याला देखील त्रास होत आहे. आता नंदिनी इथे एकही शब्द बोलत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो असू द्या, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, असं म्हणून खरंच आता इथे नंदिनी बाहेर आलेली असते आणि पार्थ इथे काव्यापाशी बसलेला असला. आता इकडे बाहेर खरं जीवा बाकड्यावर बसलेला असतो. त्याला खूप झोप आलेली असते आणि अंग देखील ताटलेलं असतं, कारण की रात्रभर जागरण केल्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी इथे झालेल्या असतात. त्यामुळे तो इथे म्हणत असतो मला खरं तर चहाची इथे सॉलिड गरज आहे. आता तितक्यातच इथे नंदिनी चहाचा कप घेऊन आलेली असते आणि त्याच्याजवळ करते. आता जीवा इथे नाटकं करतो, नको मला चहा वगैरे काही नको. तेव्हा नंदिनी म्हणते घेताय का, काढा देऊ तुम्हाला. तेव्हा मात्र इथे जीवानी तो आता चहा हातात घेतलेला असतो. आता नंदिनी इथं बसून खरं त्याच्याकडे पाहत असते, त्या कपाकडे पाहत असते, कारण की तिने त्या कपावर सॉरी असं लिहिलेलं असतं. पण मात्र जीवाचं अजिबात लक्ष नसतं. त्याला खरं तो गरम कप लागत असतो, त्यामुळे तो खरं तर त्याला चटका बसल्यामुळे ते हात बदलत असतं इथे. तेव्हा इथे जीवा म्हणतो का नंदिनी असं काय पाहतेस. तेव्हा मात्र नंदिनी खरं पाहत असते आणि ती बोलत असते इथे की अहो कप कसा वाटला, कप कसा आहे म्हणजे. तेव्हा इथे जीवा म्हणतो कपासारखा तर कप आहे, त्यात काय विशेष. तेव्हा नंदिनी इथे म्हणते अहो विशेष आतून नसतं व बाहेरून असतं, ते असं बघितलं ना बाहेरून तेव्हाच विशेष काय आहे ते दिसतं. आता तितक्यातच खरं तर एक चहावाला आलेला असतो. आता लगेच जीवा म्हणतो तू एक कप द्या बरं रिकामा, हे खूप चटका लागत आहे. आता इथे नंदिनी म्हणते अहो काय करताय. तेव्हा मात्र तो कप आता त्या दुसऱ्या कपात जीवाने टाकलेला असतो. तेव्हा मात्र नंदिनीला इकडे फार राग आलेला असतो. नंदिनी म्हणते ह्यांच्यासाठी काही करा, ह्यांना काहीच नसतं. तेव्हा जीवा म्हणतो काय म्हणालीस तू. जीवाला खरं तर हे काहीच कळत नसतं की नंदिनीचं नेमकं चाललंय तरी काय. परत त्याला असं वाटतं की मी चहा द्याय पाहिजे काहीला. तेव्हा लगेच आता तो काय करतो, त्या दुसऱ्या कपात थोडा चहा होतो आणि नंदिनीला म्हणतो हे धर चहा, तू पितेस का. तेव्हा नंदिनी रागातच तो कप घेते, कारण की त्या स्वारीचा कप नंदिनीलाच त्यांनी दिलेला असतं. जीवाचं मात्र तिथे अजिबात लक्ष नसतं. आता खरं नंदिनी फुरकी मारतच चहा पिते ती. आता नंदिनीला फुरक्या मारत चहा पिताना जीवा देखील जोरात फुरकी मारून इथे चहा पितो. परत नंदिनी तसंच जोरात आवाज करते आणि तशीच चहा पिते. आता परत इथे जीवाने देखील फुरकी मारतच चहा पिलेला असतो. आता जोरात आवाज झाल्यामुळे खरं तरी इथे नर्स आली. नर्स म्हणते काय हो इतका आवाज काय करताय, इथे हॉस्पिटल आहे हे. तेव्हा नंदिनी म्हणते हां मी पण तेच सांगत आहे त्यांना मगापासून समजून. तेव्हा मात्र जीवा नंदिनीच्या तोंडाकडेच पाहत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं काव्यापाशी पार्थ बसलेला असतो. तो बसल्याबरोबर आता स्वतःने तो गंध लावलेला असतो. त्या गंधावरच तो बोट घेतो आणि काव्याला इथे गंध लावित असतो आणि म्हणत असतो मज्जे बाबा एका पोरीचे, आराम करताय आहे की नाही, आराम चालला, इतक्या दिवस जागरण केलं आणि आता आराम चालला आहे. जर झोपण्याची स्पर्धा लावली ना तर तुम्ही स्टॉप याल, पण आता बस झालं, आता उठा ना तुम्ही.
आता बस झालं हे झोपायचं. ह्या हॉस्पिटलच्या ड्रेसमधून आता नॉर्मल ड्रेसवर या, पण मात्र तो जांभळा ड्रेस अजिबात आता घालू नका. कारण की मागच्या वेळेस देखील तो जांभळा ड्रेस घालून तुम्ही क्लासला गेलात आणि तिथं आग लागली. तेव्हा मात्र मी तुमच्या जागेवर होतो आणि तुम्ही माझ्या जागेवर होतात. पण मात्र मी एका दिवसात शुद्धीवर आलो ना काव्या. तुम्ही काय एवढा भाव खाताय? तुम्ही देखील शुद्धीवर या की लवकर. उघडा की डोळे काव्या. का तुमच्यासारखे मंदिरात जाऊन हातावर दिवा घेऊन बसू का? उघडा की. इतका काय भाव खाताय काव्या? उघडा ना. आपल्याला पेपरला जायचं आहे. उघडा की डोळे. किती वेळ झालं मी एकटाच बडबड करत आहे. उठा की. मला म्हणा की देशमुख गेलात उडत. आणि मी म्हणेल मी काय पक्षी आहे का? असं म्हणून डोळ्यात तिथे पाणी आलेलं असतं पारच्या. आता तो काव्याचा हातात हात धरून म्हणत असतो की काव्या आपल्याकडे ती आणखी देखील ओपन जीप आहे. मी तुम्हाला पुरी खायला घेऊन जाईन समुद्राच्या तिथं. आणि तुम्हाला ठसका लागला ना तर मी उंजईत माझ्या पाणी घेऊन तुम्हाला पाजेल. डोक्यावर थोपटील देखील तुम्हाला. फक्त पाणी नाही, ओंजळीत अख्खं जग आणीन तुमच्यासाठी मी. तुम्हाला शपथ आहे आपल्या काव्याची, रेड वेल्वेट पेस्ट्रीची, आपल्या खोलीची, आपल्या फ्रूट सॅलेडची. तुम्हाला शपथ आहे काव्या. उठा की. तुम्ही सांगाल ते ऐकेल मी. एकदा फक्त डोळे उघडा. तुम्ही जे म्हणाल ते मी तुम्हाला देईल. फक्त तुम्ही एकदा डोळे उघडा. असे इथे पार्थ म्हणत असतो. आता पार्थला इथे खरं तर काव्याचे सर्व काही बोलणं देखील इथे आठवत असतं. काव्या म्हटली होती की ही काव्या तडफडती तुमच्यासाठी. काव्याचा जीव चाललाय तुमच्यासाठी. ही उभा आहे. तुम्हाला जे हवं आहे ते करायला तयार आहे. तुमच्यासाठी स्वतःला बदलायला देखील तयार आहे. नाही करणार या काव्याला तुम्ही माफ? जाऊ द्या ना. 19-20 दिवस केले मी प्रयत्न. आता पार्थला गाडीत बसल्यावर जे काही काव्या बोलली ते देखील इथे आठवत असतं. काव्या इथे म्हणाली असती की मी जीव प्राण एकत्र करून तुम्हाला मिळवीन पार्थ देशमुख. मग तुम्ही मला स्वीकारता ना? हे सर्व काही गोष्टी खरे इथे पार्थला काव्याच्या आठवत असतात. तिथं पार्थ काव्याला म्हणत असतो, हा पार्थ देशमुख पूर्ण मनापासून आधीच्या वाईट आठवणीची पाठीपासून तुम्हाला नव्याने स्वीकारतोय. हा तुमचा बोक्या ह्या मांजरीला स्वीकारतोय. असं म्हणून खरं तर आता इथे पार्थ काव्याच्या हाताला किस करून खरं रडत असतो. आता हे सर्व काही इथे काव्याने ऐकलेलं असतं आणि काव्या म्हणते नक्की हा शब्द खरं तर पार्थने ऐकल्याबरोबर पार्थ इथे फार खुश झालेला असतो आणि तिच्याकडे पाहत असतो. आता काव्याने ते डोळे उघडलेले असतात आणि काव्या खरं तर पारचे इथे डोळे पुसत असते. आता इथे खरं तर पार्थ म्हणत असतो की काय काव्या तुम्ही शुद्धीवर आला? इथे पार्थचा खरं तर आनंद गगनात मावत नसतो. तो हाताला काव्याच्या किस करत असतो परत आणि परत आता इथे आवाज देत असतो, डॉक्टर नर्स काव्या शुद्धीवर आले आहेत. तेव्हा इथे काव्या म्हणते काय हवं आहे तुम्हाला? तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला उठून बसवलं असतं ना. तेव्हा इथे काव्या म्हणते तुम्ही आहात ना. तेव्हा असं म्हणून खरं तर आता पार्थ काव्याला इथे उठवून बसत असतो. म्हणजे फायनली आता काव्याला शुद्ध आलेली असती आणि काव्याला सर्व काही ते आठवत असतं. म्हणजे पार्थला ती अजिबात विसरलेली नसती. आता काव्याला त्याने उठून बसून खरं तिचा हात धरून किस करून हाताला धरूनच रडत असतो आणि हे काव्याला पाहून खरं काव्याला देखील फार छान वाटत असतं. कारण की पार्थने सर्व काही विसरून आता इथे पार्थने तिला स्वीकारलेलं असतं म्हणून काव्या देखील इथे फार खुश असते. आजच्या पुरतं एवढं. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका. आता इथे पुढील भागात आपण पाहत असतो की आता इथे खरं तर काव्याला शुद्ध आल्यामुळे ते जीवा आणि नंदिनी देखील आलेले असतात. आता इथे पार्थ ह्या दोघांसमोर इथे काव्याला म्हणत असतो की काव्या तुम्हाला मी भूतकाळसहित स्वीकारला आहे. आता तुम्ही जिथे तिथे मी. नंदिनी म्हणत असते की म्हणजे तुम्ही काय काव्यासोबत आता गेस्ट रूममध्ये राहायला जाणार का? तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही. आता मी त्यांना आमच्या रूम म्हणजे काव्यार्थच्या रूममध्ये घेऊन जाणार. हे ऐकल्याबरोबर खरं काव्या पार्थकडे पाहतच असते आणि जीवानी देखील इथे छान अशी शिट्टी वाजवलेली असती हे सेलिब्रेशन म्हणून. आता इकडे खरंच पुढील भागात आता काव्याला पार्थ अक्षरशः उचलून इथे परीक्षा सेंटरला घेऊन जाणार आहे असं इथे दिसत आहे. त्यामुळे पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका. आणि हे सर्व काही रम्या आणि वसूला माहीत झाल्यानंतर त्यांचे काय हाल होतील हे देखील पाहण्यासारखंच आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.